बनवणार आहे आपण या शिमला मिरचीची रस्सा भाजी। तर रस्सा भाजी बनवण्यासाठी मी सर्वप्रथम मसाल्याची तयारी करून घेते। त्यासाठी बघू शकता मी घेतलेला आहे कांदा, थोडेसे तांदूळ, शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ, खोबरा आणि एक छोटा टोमॅटो लागणार आहे। हा घेतलेला आहे एक छोटा टोमॅटो। सर्वप्रथम मी कढईमध्ये कांदा भाजून घेणार आहे। कांदा झाल्यानंतर हे जे सगळे मसाले आहेत हे एकत्र करून जरी भाजले तरी चालेल। कांदा छान प्रकारे भाजून झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्याआधी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटा टोमॅटो कट करून घेतलेला आहे। आता यामध्ये घालणार आहे खोबरा, हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ, शेंगदाणे। हे छान भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत। आपले शेंगदाणे, खोबरा आणि हे छान लालसर भाजून झालेलं आहे बघा। आता मी गॅस बंद करते आणि हे गार होऊ देते। गार होईपर्यंत इकडे आपण मिरची कट करून घेऊया आणि यामध्ये बेसन पीठ वगैरे भरून घेऊया। मी मिरची कट करते। प्रकारे मी मिरची कट करून घेतलेली आहे। आता यामध्ये भरण्यासाठी सारण म्हणू शकतो आपण किंवा मग बेसनाचा मसाला पण म्हणू शकतो। यासाठी घेतलेला आहे मी 2 ते 3 टेबलस्पून बेसन। यामध्ये आपले सगळे मसाले घालायचे। मसाले म्हणजे तिखट, मीठ, हळद वगैरे। तर सर्वप्रथम घालणार आहे मी यामध्ये मीठ, नंतर थोडीशी मिरची पावडर आणि थोडीशी हळद। आता हे पाण्याने भिजवून घ्यायचं। अशा प्रकारे छान पाण्याने भिजवून घेतलेलं आहे आणि आता हे या मिरचीमध्ये भरून घ्यायचं। सगळ्या मिरच्यांमध्ये अशाच प्रकारे भरून घ्यायचं। तर आपलं हे अशा प्रकारे यामध्ये बेसन पीठ बनवून ह्या मिरच्या तयार आहे। हे मिक्सरमधून फिरून घेणार आहे मी। यामध्ये आहे टोमॅटो, कांदा, खोबरं, शेंगदाणे, तांदूळ, डाळ आणि थोडासा मी हा कोथिंबीर टाकणार आहे। मी ज्या कढईत मसाले भाजले होते त्याच कढईत घेतलेला आहे मी करायला भाजी। त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं। यामध्ये टाकणार आहे जिरा, थोडीशी कढीपत्त्याची पाने, आलं लसणाची पेस्ट, आणि हा आपला मिक्सरमध्ये फिरवलेला सगळा मसाला। यामध्ये घालायची मिरची पावडर। मिरची पावडर आताच घालायची म्हणजे छान तरी येते वरती। थोडीशी हळद आणि थोडेसे वाटाणे। वाटाण्याचा सीझन आहे म्हटल्यावर प्रत्येक भाजीमध्ये वाटाणे टाकायचेच। थोडा टाकायचा गरम मसाला आणि छान आता हे तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं। मसाला झालेला आहे छान बघा कसं तेल सुटत आहे। आता यामध्ये घालायचं गरम पाणी। गरम पाणी यासाठी की गरम पाणी घातल्यामुळे तरी छान येते। छान पातळसर आपली भाजी बनवत आहे।
आता यामध्ये घालायचं आपल्या चवीनुसार नमक. आणि एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण घालूया शिमला मिरची. एक उकळी आल्यानंतर जर शिमला मिरची टाकली तर ते जे बेसन आहे ते एकदम असा गोळा होऊन येतं, ते मिक्स होत नाही रश्श्यामध्ये. म्हणून एक उकळी येऊ देऊ आणि नंतर टाकूया त्यामध्ये मिरची. बघा छान उकळी आलेली आहे. यामध्ये घालूया आता आपण ही शिमला मिरची. एक एक करून सगळ्या घालून द्यायच्या. बघा किती छान तरी आलेली आहे. तरी मी तेल कमी प्रमाणातच वापरलं होतं, तरी एवढी छान तरी आली बघा. आता हे 5 मिनिट ठेवायचं. नंतर यामध्ये कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी टाकून आपली भाजी रेडी. तर आपली शिमला मिरची बनवून रेडी आहे. यामध्ये टाकणार आहे मी कस्तुरी मेथी आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर. आमच्या विदर्भामध्ये कोथिंबीरीला सांबार म्हणतात. बघा किती छान दिसते. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. अगर ना आवडत तरी पण एक वेळा बनवून बघा. नुसतं सुक्की शिमला मिर्च खाऊन कंटाळले असाल ना, तर बनवा अशी रश्श्याची मस्त रसरशीत भाजी. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. थँक्यू.